राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बर बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर सर्व सुखाची आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कनवाळो कृपाळो भक्ताला मोही
भक्ताच्या कैवारी कष्टली विठ्ठले हे भक्ताच्या कैवारी कष्टाने सविठ्ठले हे अंबऋषी कारणी जन्मदहा घेतले अंबरशीसाठी जन्मतः घेतले पांडुरंगे येव पांडुरंगे पांडुरंगे येव पांडुरंगे हे पांडुरंग जय हो पांडुरंग पांडुरंग जय हो पांडुरंग हे प्रल्हादा कारणे स्तंभे अवतार केला प्रल्हादाकार स्तंभी अवतार केला विदारोनी दैत्य प्रेम पाना पाजिला दारोने दैत्य प्रेम पाना पाजिला पांडुरंगे येव पांडुरंगे पांडुरंगे येव पांडुरंगे हे पांडुरंग जय हो पांडुरंग पांडुरंग जय हो पांडुरंग हे उपमन्या कारणे कैसे धावसी लवलाही उपमन्या कारणे कैसे धावती लवाई आपाजी प्रेम पान्हा शिरसागरा ठाई माझे प्रेम पाना सागराचे ठाई पांडुरंगे येव पांडुरंगे पांडुरंगे येव पांडुरंगे हे पांडुरंग जय हो पांडुरंग पांडुरंग जय हो पांडुरंग हे गौरवे पांचाळी सभे माझे आनिले गौरवे पंचाळे कवे माझे आणे वस्त्र हरणे वस्त्र कैसे झाली मावोली हरणे वज्रे कैसे झाले माऊ पांडुरंगे येव पांडुरंगे पांडुरंगे येव पांडुरंगे पांडुरंग जय हो पांडुरंग पांडुरंग जय हो पांडुरंग हे दुर्वास पातला धर्मा छळावयावनी दुर्वास पातला चलावयावनी हे धावसी लवला ही शाखा देठ घेवोनी धावती लवलाई शाखा देव घेवोनी पांडुरंगे येव पांडुरंगे पांडुरंगे येव पांडुरंगे हे पांडुरंग जय हो पांडुरंग पांडुरंग जय हो पांडुरंग हे कृपाळू माऊली मुक्ती मुक्ती भांडार हे कृपाळू माऊली मुक्ती मुक्ती भंडार हे करी माझा अंगीकार तुका मने विठ्ठले हरे माझा कामले विठ्ठले पांडुरंगे येव पांडुरंगे पांडुरंगे येव जीवलगे येव पांडुरंगे शिवाचे जीवलग जय हो पांडुरंगे देवाचे जीवलगे येव पांडुरंगे शिवाचे जीवलग जय हो पांडुरंगे पांडुरंगे येव पांडुरंगे पांडुरंगे येव पांडुरंगे पांडुरंगे येव पांडुरंगे पांडुरंगे येव पांडुरंगे विडोबार कुमाई पारत्वाये विडोबार कुमाई विडोबार कुमाई कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही गजेंद्राचा धावा त्वा केला विठाई पांडुरंगे येवो पांडुरंगे जीवाचे जीव लगे येवो पांडुरंगे
भक्ताच्या कैवारी कष्टली सविठ्ठले अंबऋषी कारणे जन्मदहा घेतले प्रल्हादा कारणे स्तंभे अवतार केला विदारुणी दैत्य प्रेम पान्हा पाजिला उपमान्या कारणे कैसे धावसी लवलाहे पाजी प्रेम पाना शिरसागरा ठाई कबरवे पांचाळी सभे माझी आणिली वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली दुर्वास पातला धर्मा छळावया वनी धावसी लवलाही शाखा देठ घेऊनी कृपाळू माऊली भुक्ती मुक्ती भांडार करी माझा अंगीकार तुका मने विठ्ठले पांडुरंगे येवो पांडुरंगे जीवाचे जीव लगे येवो पांडुरंगे योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यौषहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरो प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची गेली स्मरण होय सगळ विद्यांच्या अधिकरण देचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता हृदय आपुले जोभाळून या भली वरी बैसव पावली श्री गुरूंची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणागरदं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमोख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ब्रह्ममुरारिसुरार्चितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गं जन्मजदुःखविनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं श्री संताची माता चरणावरी संताजिये माता चरणावरी संताची माता चरणावरी संताजिये माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरे विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख कनबाळू कृपाळू भक्ता लागी मोही गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई पांडुरंगे येईवो पांडुरंगे जीवाचे जीव लगे येईवो पांडुरंगे अनंत कोट कृपा सिंधू भगवान पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल साधू संतांच्या आशीर्वादाने संपन्न होत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह वैकुंठवासी परमपूज्य परम आदरणीय गुरुवर्य स्वामी निगमानंद बाबा आपल्या बाबांनी हा प्रारंभ करून दिलेला अखंड हरिनाम सप्ताह, ज्या सप्ताहाला आपण नारळी सप्ताह म्हणतो, आपला
वर्तमान चालू सप्ताह आपला 46वा आहे आणि आज आपल्या या उत्सवामध्ये प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव आपण प्रत्येक वर्षी साजरा करत असतो आणि त्याच उत्सवाच्या निमित्ताने आजचं कीर्तन आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या आशीर्वादाने आपला सप्ताह संपन्न होत आहे असे परमपूज्य परम आदरणीय स्वामी जनार्दन बाबांचं पूर्ण मार्गदर्शन आहे आणि संपूर्ण महापुरुषांचा आशीर्वाद आहे. त्यामध्ये श्री संत कुलभूषण नगदनारायण महाराज असतील, ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा असतील आणि सद्गुरू वामन भाऊ महाराज असतील, आपले किसनगिरी बाबा असतील, धोंडीराम बाबा असतील, अनेक महापुरुषांचा आशीर्वाद आपल्या सप्ताहाला आहे. माऊलीचाही आशीर्वाद आहे आणि उपस्थित सर्व श्री क्षेत्र मच्छिंद्रगड या गडाची पूर्ण टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आबाल वृद्ध तरुण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आळंदीवरून या ठिकाणी श्री हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू हनुमानजी महाराज शास्त्री ही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सर्व शिष्य परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. परमपूज्य परम आदरणीय गुरुबंधू असणारे उद्धवजी महाराज शास्त्री माऊली संस्थान यांचाही या ठिकाणी उपस्थिती आहे. आणि आपल्या सप्ताहामध्ये जे नेहमी उपस्थित असायचे वैकुंठवासी गुरुवर्य विश्वंभर बाबा, त्यांच्यानंतर त्यांची जी गादी परंपरा चालवते उद्धव महाराज आदी करून सर्व या ठिकाणी एकापेक्षा एक दिग्गज कलाकार उपस्थित आहेत. सर्वांना अभिवादन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठला. आणि ज्या गावामध्ये हा सप्ताह संपन्न होत आहे, अत्यंत मनोहर मनाला मोहून टाकणारं गाव आहे हिवरापाडी. हिवरा पहाडी, संपूर्ण बाजूने पाहिलं तर काय आहे? पहाड आहे आणि हिरवळ जास्त या ठिकाणी, पाण्याचा प्रभाव जास्त आहे, पाणी जास्त आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी सतत हा परिसर हिरवा राहतो. म्हणून या गावाचं नावच काय पडून गेलेलं आहे? हिवरा पहाडी. आणि या संपूर्ण पहाडाच्या मध्यभागामध्ये हे गाव वसलेलं आहे आणि सुंदर असं नियोजन या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थ मंडळींनी केलेलं आहे आणि उत्कृष्ट हा या ठिकाणी उत्सव संपन्न होत आहे. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठला. उपस्थित सर्व मंडळी आहे. नाशिकीत जी अण्णा आहेत, संगीत विशारद आहेत, लहू महाराज आहेत, दिनकर तात्या खामकर आहेत, परमपूज्य परम आदरणीय आपले सर्व महाराज मंडळी आहे, महादेव बाबा आहेत, आदी करून सर्व टाळकरी मंडळी परिसरातील आणि मच्छिंद्रगडाच्या परिसरातून आलेली सर्व भाविक सज्जन या ठिकाणी उपस्थित आहेत. असो आपला आज जन्माचं कीर्तन आहे. प्रभू रामचंद्राचा आज बड्डे आपण साजरा करत असतो. असो अभंग तुकोबरायांचा आहे, 8 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये भक्ताच्या संबंधाने भगवान परमात्मा किती दयावान आहे, किती कृपाळू आहे याचं या ठिकाणी तुकोबरायांनी महाराज आपल्याला थोडंसं दिग्दर्शन केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. बघा, या मृत्यूलोकामध्ये कोण कशा करता धावतो हे सगळ्यांनाच माहित आहे. कोण कशा करता धावतो? हो, सगळे पळतात, कोणी पळत नाही असं नाही. कोणी आपला जीव वाचवण्यासाठी पळतो, कोणी जीव घेण्यासाठी पळतो. ज्या वेळेला हरण पळतं त्यावेळेला ते आपला जीव वाचवण्यासाठी पळत असतं आणि त्याच्या पाठीमागं धावणारा सिंह त्याला मारण्यासाठी पळत असतो. शेण पक्षी आकाशामध्ये फिरतो, पण तोही ज्या वेळेला धावतो, झेप घेतो, त्यावेळेला तो दुसऱ्याला मारण्याकरता धावलेला असतो. काही काही लोक गाडी घेऊन पळतात. रात्रीच्या टायमाला चोर पळतो, तो आपला जीव घेऊन पळतो का धन घेऊन पळतो? दोन्ही तो पळतो आणि त्याच्या पाठीमागं जर पोलिसाची गाडी लागली तर मग तो धनासाठी पळत नसतो, मग तो आपल्या जीवासाठी पळत असतो. असे प्रत्येक आईचं जे धावणं आहे ते कोणासाठी असतं? आई जेवढी पळती जेवढा संसार करती तो कोणासाठी करत असते? आपल्या लेकरासाठी करत असते. महाराज आपल्या लेकराचं चांगलं व्हावं याच्याकरता सकाळी 4 वाजतापासून रात्रीचे 10 वाजेपर्यंत ती न थांबता रात्रंदिवस कष्ट करत असते. कोणासाठी? आपल्या मुलाचं चांगलं व्हावं, आपल्या मुलाचा संसार चांगला व्हावा
याच्याकरता ती रात्रंदिवस धावत असते. बाप धावत असतो, मोठे मोठे उद्योग करतो. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळे काही उद्योग करतो. तो कोणासाठी करत असतो? तो आपल्या मुलासाठी करतो. महाराज धृतराष्ट्रही धावला, आंधळा होता पण धावला. कसा धावला तो? आपल्या मुलाचं चांगलं होण्यासाठीच तर त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या ना. सगळ्या गोष्टी या जगतामध्ये होतात, धावतेत लोक, पण कशासाठी? पळण्यामध्ये काय आहे? फरक आहे, फरक आहे. आपणही पळतो, संतही पळतात आणि देवही पळतो, धावतो. पण कोण कोणासाठी धावतं? लक्ष महत्वाचं आहे, याच्यामध्ये धावणं महत्वाचं नाही. कुत्रही धावतं. रात्रीच्या वेळेला कीर्तन करून जर महाराज मंडळी गाड्या घेऊन निघाले की कुत्री पण धावतात. कशामुळे धावते ते? त्यांचंही धावण्याचं काम आहे, धावतो. कुत्रही पळतं, पण त्या कुत्र्याचं लक्ष वेगळं असतं. जीवही पळतो, पण त्याचंही काय असतं? लक्ष वेगळं असतं. धावण्यासाठी संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे बरं का. धावाधावी करावी, पण त्या धावण्यामधलं आपलं लक्ष निश्चित असलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला धावायचंय कशासाठी? विश्रांती प्राप्त करून घेण्यासाठी महाराज. म्हणून धावल्याच्या नंतर, कुठं धावल्याच्या नंतर विश्रांती प्राप्त होते? प्रपंचामध्ये धावल्याच्या नंतर विश्रांती प्राप्ती विश्रांती होती का निश्चिंती होती? संसारामध्ये पळाल्याच्या नंतर विश्रांती होती का निश्चिती होती? आणि पांडुरंगाकडे जर धावलं तर काय होतं आपल्याला? विश्रांती होती महाराज. कारण विसावा तुम्हाला जर घ्यायचा असेल तर देवाशिवाय पर्याय नाही महाराज. तुकोबरा एके ठिकाणी म्हणतात, विठ्ठला विठ्ठल तुका मने धावा आहे पंढरी विसावा, आहे पंढरी विसावा, आहे पंढरी विसावा. तुका मने धावा आहे पंढरी विसावा, पंढरी विसावा आहे पंढरी विसावा. तुका मने धावा आहे पंढरी विसावा, आहे पंढरी विसावा, आहे पंढरी विसावा. तुका मने धावा आहे पंढरी विसावा, आहे पंढरी विसावा, आहे पंढरी विसावा. परमात्मा महाराज आणि आपणही धावलं पाहिजे देवाकडं. वेग करायचा आहे, आपल्यालाही पळायचंय, पण पळण्यामध्ये फरक आहे. ज्याचं लक्ष निश्चित आहे आणि लक्ष चांगलं आहे, मग धावल्याच्या नंतर अडचण नाही. आपणही पळतो, संतही पळतात आणि देवही पळतो, पण पळण्यामध्ये महाराज फरक आहे, फरक आहे. दया आपल्यालाही आहे, दया संतांनाही आहे आणि दया देवालाही आहे महाराज. हो, जसं भूताची हे दया, भांडवल संता आपुली ममता नाही देही, दया तिचे नाव भूताचे पालन, अनेक निर्दळन कंटकाचे. दया आहे, पण महाराज दयामध्ये पण फरक आहे. काही लोक थोडी दया दाखवतात पण नंतर लय गळा कापतात. दाखवणं वेगळं. महाराज हिरवागार चारा खाऊ घालते. कोण? सुरी ठेवणारे. संध्याकाळी सकाळी असं आपल्याला वाटतं काय जीव लावा लागला, काय जीव लावतो, पण त्या जीव लावण्याच्या पाठीमाग सुरी ठेवलेली असते, सुरी ठेवलेली असते. पण दया दाखवताना दया आहे, पण नंतर महाराज काळा बाजार असतो. तसं काही कामाचं नाही. म्हणून संतांनी जी दया केली, जी कृपाळुता दाखवली, ती भेदभाव न करता महाराज दया दाखवलेली आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा सुद्धा धावतो, संत सुद्धा धावतात. आपल्याला या धावण्या मागचं कारण बघायचंय. बघा, शिष्यावर आणि मुलावर एकच व्यक्ती दया करतो, पण दयामध्ये पण काय असते? फरक असतो. कसं काय? बघा, शिष्याला पूर्णतया माणसं धन देत नाही, थोडं देते. कपड्याला त्यापुरतं त्याला जे लागेल ते देणार. आणि पुत्राला
सर्वस्व काय करते, अर्पण करते. शेजाऱ्याचा आणि आपला मुलगा जरी आला आपल्या समोर तर आपण शेजाऱ्याच्या मुलाला थोडं देतो आणि आपल्या मुलाला सर्वस्व अर्पण करतो. दया नाही असं नाही, पण ती दया कामापुरती आहे आणि ही दया समर्पणाची आहे, पूर्ण दया आहे. तसं महाराज भगवान परमात्मा आपल्यावर दया करत नाही असंही नाही, दया करतो, पण जेवढी दया त्याची भक्ताकडं आहे तेवढी त्याची दया आपल्याकडं नाहीये. हा, कशामुळं नाहीये? कारण आपलं तेवढं त्याच्याकडं समर्पण नाहीये. आपलं जर समर्पण त्याच्याकडं असतं तर त्याचंही समर्पण आपल्याकडं असतं. भगवान म्हणतात महाराज, कारण माझ्यासोबत जो जसा व्यवहार करतो मी सुद्धा तसाच त्याच्यासोबत काय करतो, व्यवहार करतो. महाराज, ये यथा माम प्रपद्यन्ते, ये यथा माम प्रपद्यन्ते, जशी मला माझी उपासना करतात मी सुद्धा महाराज त्यांना तसंच काय करतो, फल देतो. विठ्ठला 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 भगवान परमात्मा धावला. कधी धावला? आणि भगवान परमात्मा कोणासाठी धावत नाही, सगळ्या परीक्षा करतो आणि मग धावतो. महाराज कधी धावला? सगळ्यांना उदाहरण माहित आहे. श्रीलंकेमध्ये एक सरोवर आहे. त्या सरोवरामध्ये महाराज एक उहू नावाचा गंधर्व राहत होता, शापित गंधर्व होता. आणि इंद्रद्युम्न नावाचा राजा ऋषीने शाप दिला, उन्मत्त झालेला होता. आणि त्या उन्मत्त झाल्यामुळे त्याला हत्ती होण्याचा शाप दिला. त्याचं नाव गजेंद्र, गजानाम इंद्र इति गजेंद्र स्वामी होता तो त्या जंगलाचा. पण महाराज त्याला तहान लागल्याच्या नंतर तो सरोवराकडे जात नव्हता, कुठंतरी नदीमध्ये जाऊन पाणी प्यायचा. पण ज्या वेळेला नदीचं पाणी आटलं, उन्हाळा दिवस होता, कडकडीत जिकडं तिकडं पाणीच नाही. आणि मग त्याला वाटलं की आपल्याला तिथं गेल्याशिवाय पर्याय नाहीये. आणि मग तो पाणी पिण्यासाठी गेला. त्या ठिकाणी तो वाटच बघून होता की तो कधी येतो. आणि माणसाला काय असतं की थोडं दिलं का की माणसाला आणखीन थोडासा आनंद वाटतो. गार पाणी वाटलं, त्यांनी पिलं. आणि पिल्याच्या नंतर महाराज सगळा परिवार घेऊन जलक्रीडा करायला लागला त्या सरोवरामध्ये. आणि जास्त जास्त आनंद माणसाला परिवार सोबत असल्याच्या नंतर जास्त आनंद होतो, आहे का नाही? कोण्याही मनमोहक जागेवर गेल्याच्या नंतर जास्ती एखाद्या संताची आठवण होत नाही, महापुरुषाची आठवण होत नाही, गावातल्या कोणाची आठवण होत नाही. पण कोणाची होती? होय महादेव महाराज. कुठं गेला अर्जुन महाराज? फिरायला गेला काम्य कोणामध्ये, देव सोबत होता ना, इतराची काय आठवणीची करण्याची गरज होती. पण त्यालाही तिथं वाटलं की जर इथं सुभद्रा असती तर बरं झालं असतं. तसं महाराज गजेंद्राला वाटलं आता आपला परिवार आहे, आणि परिवाराला पाहिलं की महाराज माणसाला विवेक राहत नाहीये. सगळा परिवार त्या सरोवरामध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मस्ती करू लागले, जलक्रीडा करू लागले. त्या नकराला वाटलं आपण एवढं पाणी स्वच्छ ठेवतो आणि हे कोण आला? वैरी होता महाराज. वैरी बघा, बसमध्ये बसल्याच्या नंतर तुमची आणि त्या माणसाची कधीच गाठ भेट नसती, पण तो मागच्या सीटवर बसतो आणि तुम्ही पुढच्या सीटवर असता. फक्त तुमची नजर त्याच्याकडे सहज जाती, पण असं वाटतं की तो तुमचा जन्मोजन्मांच्या जन्मीचा काय आहे, तुमचा तो वैरी वैरी असं वाटतं, असं वाटतं. गजेंद्राला महाराज त्यांनी चाहूल लागली आणि नकरानी मगरानी महाराज मागं पुढं न पाहता त्याचा काय धरला? पाय धरला. आणि पाय धरल्याच्या नंतर असा त्या ठिकाणी पराक्रम झाला की सगळा परिवार महाराज, पहिलं तर वाटलं हे काय छाटछूट माझा पाय धरतं असं वाटतं. पण ध्यानात ठेवा, शत्रूला कधी कमी लेखू नये महाराज, आणि रोगाला कधी कमी लेखू नाही. रोग कधी घर करल सांगता येत नाही, आणि शत्रू कधी नियोजन करून तुमचं काम करल कधी सांगता येत नाही. म्हणून 3 गोष्टी कधी पाठीमागं ठेवू नये माणसांनी. ऋण कधी पाठीमागं ठेवू नये. ऋण म्हणजे कर्ज. कर्ज जर पाठीमागं ठेवलं तर ते हळूहळू वाढत असतं. रोग जर पाठीमागं ठेवला तर तोही हळूहळू वाढत असतो. आणि शत्रू जरी पाठीमागं ठेवला, रामचंद्र प्रभूंनी महाराज कुंभकर्णाचा मुलगा एक मारायचा राहिलेला होता, तर त्यांनी आपलं सैन्य मिळून पुन्हा आक्रमण करायचं ठरवलं. पाठीमागं ठेवल्याच्या नंतर ह्या गोष्टी वाढत असतात, म्हणून पाठीमागं ठेवायच्या नाही. गजेंद्रांनी वाटलं की हे तर छाटछूट आहे, असा विचार ज्या वेळेला केला तर महाराज काही जमलं नाही.
अख्खा परिवार मदतीला आला. लेकर बाळ सगळी मदतीला आले आणि मदतीला आल्याच्या नंतर भरपूर ओढण्याचा प्रयत्न केला, पण महाराज त्या सरोवरामधून काही सुटका झाली नाहीये. 2 प्रकारचे सरोवर आहेत. एक तर तो आपल्याला दिसतो लौकिक तो सरोवर आहे, आणि हा एक सरोवर आहे. याही सरोवरामध्ये आपण गुंतलेलो आहोत, आणि याही सरोवरामध्ये आपल्याला ज्याप्रमाणे गजेंद्र आला त्या सरोवरामध्ये सगळे सोडून गेले, त्यादुवत याही सरोवरामध्ये आपल्याला एकटंच सोडतात महाराज. आपल्या जवळ कोणी सुद्धा येत नाही, आणि सगळे जे आपल्या जीवावर बसून खात असतात तेच सरती शेवटी देवाला प्रार्थना करत असतात की याला का उचलत नाही तू. शेजारी म्हणती मरे नाका मेला आणिला कंटाळा येणे आम्हा. सगळे लोक म्हणतात की हे का खपत नाही लवकर, का जात नाही. तसं महाराज गजेंद्राला सोडून सगळा परिवार गेला, कोणी त्याच्या जवळ राहिलं नाही, कोणी राहिलं नाही. तद्वत गजेंद्र आपणच आहोत. तद्वत महाराज त्याचप्रमाणे गजेंद्राचं आणि नकराचं युद्ध किती दिवस चाललं? 1000 वर्ष चाललं महाराज, सहस्त्र वर्ष. आणि सहस्त्र म्हणजे 1000 वर्ष युद्ध चाललं. आणि त्यावेळेला सरोवरामध्ये एक पुष्प होतं, ते मागच्या जन्मीमध्ये भक्ती केलेली स्मरण झालं, आणि अंतकरण पवित्र झाल्याच्या नंतर ते फूल उचललं, आणि फूल उचलल्याच्या नंतर ते फूल देवाला समर्पित केलं महाराज. या ब्रह्मांडाचा जो चालक असेल तो मला महाराज सोडवल. हो, असे देवाला हाक मारली महाराज. हो, कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आणि आपणची हाक देईल हाके. त्यावेळेला ते पुष्प देवाला फेकलं, आणि देवाला पुष्प फेकल्याच्या नंतर देवाच्या अंतकरणामध्ये महाराज भक्ताच्या संबंधाने दया दाटून आली. ऊर भरून आलं देवाचं. देव जेवायला बसलेले होते, देवानी जेवता जेवता ताट बाजूला सारलं, आणि लगेच गरुडावर बसून देव धावले महाराज. कोणाला सोडवण्यासाठी? हो, गजेंद्राला सोडवण्यासाठी. याचंच उदाहरण अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. कनवाळू कृपाळू भक्ताला की मोही, कनवाळू कृपाळू भक्ताला की मोही. ओ भक्ताला की मोही, कनवाळू कृपाळू भक्ताला केला महाराज. कनवाळू कृपाळू भक्ता लागे मोही, गजेंद्राचा धावा तुआ केला विठाई. येई वो येई धावोनिया, विलंब कावाया लाविला कृपाळे. विठाबाई विश्वंभरे भव छेदके, कोठे गुंतली समाय विश्वव्यापके. हे देवा धाव. आणि महाराज आपणही देवाला म्हणतो धाव, पण आपलं सगळं धाव म्हणणं वरवरच आहे महाराज. ज्या वेळेला आपण देखील आतून हाक मारू ना, त्यावेळेला आपल्यासाठी सुद्धा भगवान परमात्मा धावल्याशिवाय राहणार नाहीये. जोपर्यंत आपलं अवडंबर आहे त्यालाही कळतं की हे काय करायला लागलाय, अवडंबर करायला लागलाय. त्याला कळत नाही का? न सांगता तुम्हा कळो येते अंतर. अरे मुंगी के पैरों में बजने वाले घुंघरू की आवाज वो जब सुनता है तो तुम्हारी मन की आवाज क्यों नहीं सुनेगा. भगवान परमात्म्याला कळतं महाराज.
देव धावला. धावल्याच्या नंतर तुकोबारायचा अभंग आहे की महाराज जसं इतका वेग होता, इतका पीडित होता गजेंद्र, आणि देवाच्या अंतकरणामध्ये दया दाटून आली महाराज. इतकी दया दाटून आली की देवाला वाटलं की मी कधी जातो आणि कधी नाही, कधी जातो आणि कधी नाही. मग महाराज ज्या ठिकाणी प्रेम असतं त्या ठिकाणी माणूस असा धावत असतो, वेळ बघत नाही, गाडीचे खड्डे बघत नाही. देव इतका वेगाने धावला, इतका वेगाने धावला. समृद्धी हायवे होता देवासाठी, पण समृद्धी हायवे सुद्धा कमी पडला. इतके देव धावले, इतके देव धावले की देवाने गरुडाला सुद्धा पाठीमागं सारलं आणि देव लगेच त्या ठिकाणी हजर झाले आणि महाराज नकराची मान उडवली आणि गजेंद्राचा उद्धार केला, उद्धार केला. त्यावेळेला जसं विमानी बैसोनी दोघांनाही विमानामध्ये बसून देवाने कुठं नेलं महाराज? आपल्या धामामध्ये आणलं. कारण गजेंद्राचे पाय धरले तर गजेंद्र भक्त होता आणि भक्ताचे पाय धरल्यामुळं नकराचा सुद्धा काय झाला? उद्धार झाला. आणि म्हणून भक्ताचे देखील आपण देखील काय करायला पाहिजे? पाय धरायला पाहिजे. असो, आणि म्हणून गजेंद्राचा उद्धार झाला. त्याचप्रमाणे देखील आपलाही उद्धार करण्यासाठी आपणही देवाचा धावा केला पाहिजे. आणि म्हणून तुकोबराय देखील म्हणतात, देवा पांडुरंगे येवो पांडुरंगे. तू कसा आहे माझा? जीवाचे जीव लगे येवो पांडुरंगे. आपण जीवाचा जीवलग घरच्या लोकांना मानतो का देवाला मानतो? जीवाचा जीवलग आपण मित्राला मानतो का पत्नीला मानतो? जीवाचा जीवलग आपण पुत्राला मानतो का संपत्तीला मानतो? आपण जीवलग कशाला मानतो याच्यावर महत्वाचं आहे महाराज. भगवान परमात्मा आपला प्राण आहे हे वरून बोलण्यासाठी नाही तर आतून असलं पाहिजे. ते बोलण्याने होत नाही, ते आतून तशा क्रिया झाल्याच्या नंतर ह्या गोष्टी निघत असतात महाराज. म्हणून देव तसा आवडावा. म्हणून पांडुरंगे येवो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येवो पांडुरंगे. आणि देवाला बोलवलं पाहिजे महाराज. एग एग विठाबाई माझे पंढरीचे आई. हे आई धाव, आई धाव. देवाला महाराज प्रार्थना करायची आणि मग भगवान परमात्मा भक्ता करता धावतो. कोणत्या कोणत्या भक्ता करता धावला, कसा धावला, अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. विठ्ठला विठ्ठल सगळ्यात प्रसिद्ध उदाहरण आहे भगवान बार्शीला ज्या वेळेला त्या ठिकाणी द्वादशीच्या नियमाकरता महाराज अंबरीश राजा यायचे. अंबरीश राजा अनेक ठिकाणी फिरत होते म्हणून इथं व्रत त्यांनी घेतलं आणि त्या ठिकाणी व्रताची सांगता करण्यासाठी सुंदर कार्यक्रम त्या ठिकाणी नियोजित होता. पण त्याच वेळेला दुर्वास ऋषी आले आणि दुर्वास ऋषी त्या ठिकाणी आल्याच्या नंतर कोणाचंही आद्य कर्तव्य असतं की बाबा अतिथी जर दारात आलं तर त्याला निमंत्रण दिलं पाहिजे, तुम्ही अगोदर जेवलं पाहिजे, त्यांना जेवू घातलं पाहिजे. आणि मग सगळे शिष्य महाराज त्यांनी सांगितलं जेवायला की लवकर या. त्यांनी सांगितलं आम्ही संध्या वंदन करतो आणि आलोच. गेले पण वेळ लावला. वेळ लावल्याच्या नंतर महाराज असं असतं वेळ लावल्याला आता करावं काय? मग त्यांनी चरण तीर्थ घेतलं. चरण तीर्थ घेतल्याच्या नंतर दुर्वास ऋषी आले संध्या वगैरे उरकून आणि त्याच टायमामध्ये त्यांना कळालं की यांनी माझ्या अगोदर काय केलंय? व्रत पारणा केलेली आहे. अतिथीला निमंत्रण देतो आणि अगोदर जेवतोस. आणि म्हणून महाराज कृत्या काढली. कृत्याला सांगितलं याला मारून टाक. पण देवाने त्याच्या रक्षणाकरता सुदर्शन सोडलेलं होतं. सुदर्शन सोडलं आणि त्याच वेळेला सुदर्शन पाठीमागं लागलं. कृत्या भस्म झाली. आणि त्या प्रसंग अलग अलग आहेत. त्याच वेळेला दुर्वास ऋषीने अंबरीश राजाला शाप दिला होता की तुला किती जन्म घ्यावे लागतील? 10 जन्म घ्यावे लागतील. 10. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात की माझ्या भक्ताला कष्ट होऊ नये, माझ्या भक्ताला त्रास होऊ नये याच्या करता देवाने अंबरीश राजाचा सगळा भार कोणाच्या डोक्यावर घातला नाही, घेतला. बर का? नेते लोक काय करतात? परस्पर काम मिटवत असते, आहे का नाही? पण भगवान परमात्मा तसं करतो का? नाही नाही नाही. स्वतःच्या डोक्यावर देवानी भक्ताचं ओझं घेतलं आणि 1 आणि 2 जन्म घेतले नाही
तर 10 जन्म महाराज अंबरीश राजासाठी घेतले, अंबरीश राजासाठी. म्हणून भक्ताकारणे भक्ताच्या कैवारे कष्टलीस विठ्ठले, अंबरीशे कारणे जन्म 10 घेतले. किती जन्म घेतले? 10 जन्म घेतले. विठ्ठल विठ्ठल. अंबरीशीसाठी महाराज जन्म 10 घेतले. कोणकोणते जन्म घेतले, काय झाले आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. मत्स्य, कच्छ, वराहा आणि नरसिंह, वामन, परशुराम, 2 जलचर, 2 भूचर, 2 खेचर, 2 विप्र, 2 राजा, बौद्ध और कलंकी. 10 अवतार भगवंतानी महाराज भक्तजनाच्या कल्याणासाठी घेतले, कल्याणासाठी घेतले. एवढं सहन करणारा फक्त भगवान परमात्मा आहे. कारण ती दया इतराकडं मिळू शकत नाहीये. विठ्ठल विठ्ठल. देवाने सांगितलं असतं कोणालाही तर कोणीही महाराज हा भार घेतला असता. पण कसं आहे, दया ती दया असते. एक वेळेला महाराज बिरबलला प्रश्न केला बादशाहानी की तुम्हारा भगवान क्यों ये बार बार अवतार लेता है, ये कि भक्तों के लिए क्यों दौड़ता है? बोले समय आने के बाद आपको मैं उत्तर दूंगा. मग एका टायमाला महाराज गंगा पार करायची होती आणि त्या गंगेमध्ये पार करत असताना एका दासीला सांगितलं बिरबलानी की तू काय कर, एक राजाचं मुलाचं बाहुली तयार कर त्याच्या आकाराची आणि जवळ घेऊन बस. जवळ घेऊन बसल्याच्या नंतर महाराज सांगितलं, राणी पण होती, सगळेच होते, पण ती ठिकाणी ती तयार केलेली बाहुली पण होती आणि तयार पाठीमागं नाव होती, पुढं त्यांची नाव चालत होती. आणि चालता चालता दासीने महाराज त्या मागं पुढं खेळता खेळता त्या पोराला ती नाव थोडीशी हल्ली आणि ते पोरग त्या गंगेमध्ये पडलं. मोठ्याने त्यांनी आरडाओरडा केला की राजा का बच्चा जो है वो गिर गया है. आणि महाराज राजाने पाहिल्याच्या नंतर सैनिकाला सांगितलं का स्वतः उडी टाकली. स्वतः उडी टाकली. त्याप्रमाणे भगवान परमात्मा दुसऱ्याला फोनच करत नाही. जिथं प्रेम असतं तिथं स्वतः भगवान परमात्मा उडी टाकल्याशिवाय राहत नाही. म्हणून भक्ताच्या कैवारे कष्टली विठ्ठले, अंबरीशे कारणे जन्म 10 घेतले. विठ्ठला विठ्ठल. मेन अवतार भगवान परमात्म्याने महाराज हो प्रल्हादा करता अवतार केला. भगवान परमात्म्याने प्रल्हादा करता कुठून प्रकट झाले हो, कोणत्या खांबातून प्रकट झाले, याचं उत्तर तुकोबा नारायण प्रकटला, तंबी नारायण प्रकटला, तंबी नारायण प्रकटला, तंबी नारायण प्रकटला, वावरीला तमारी तंबी नारायण प्रकटला, तंबी नारायण प्रकटला, तंबी नारायण प्रकटला. प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार केला, विदारुणी दैत्य प्रेमा पाना पाजिला. हो आपल्याकडे राहिले 4 मिनिटं आहे का नाही? हा बर बर 12ला करायचं ना. हा बस मग काहीच अडचण नाही. 2 मिनिटात कीर्तन आणि 2 मिनिटात जन्म होणार. प्रल्हादासाठी भगवान परमात्म्याने लाकडी खांब तोडला आणि तिथून प्रगट झाले. नरसिंहाचं ऑपरेशन केलं, आतडे बाहेर काढले, लक्ष्मीला फोन केला, लक्ष्मी आली. देवाला पाहिल्याच्या नंतर लक्ष्मी पळून गेली आणि मग देवानी प्रल्हादाला आपल्या सिंहासनावर घेतलं, मांडीवर बसवलं, त्याचं अवग्रहण केलं आणि त्याला प्रेमाचा पान्हा काय असतो महाराज, प्रेम काय असतं ते देवानी प्रल्हादाला दिलेलं आहे. तसंच प्रेम महाराज उपमन्या कारणे कैसी धावसी लवलाही आणि काजी प्रेम पाना शिरसागरा ठाई. आई रोज पिठाचं पाणी करून पाजायला द्यायची. एक दिवस पार्टीत गेला, भारी भारी आयटम खायला भेटले, ओरिजिनल दूध प्यायला भेटलं. आईला सांगितलं मला आजपासून तुझं दूध प्यायचं नाही. त्यांनी सांगितलं तुला अरण्यामध्ये जावं लागेल. भगवान शंकराची उपासना केली, भगवान परमात्म्याला प्रगट केलं आणि 1 वाटीभर दुधासाठी तपस्या केली, पण देवाने 1 वाटीभर दूध दिलं नाही. तर शिराचा सागर उपमन्या शिराचा सागर दिला.
कौरवी पांचाळी सभे माझे आणली वस्त्रे हरणी वस्त्रे कैशी झाली माऊली. आणि कौरव पांडवाचं द्युत क्रीडेमध्ये ज्या वेळेला सगळे पांडव हरले, द्रौपदीला त्या ठिकाणी आणलं. वस्त्र हरण करण्याचा सगळा कौरवांनी छळ केला. भगवान परमात्म्याने वस्त्र पुरवले. कुठे उंदलाचे द्वारकेच्या राया वेळ का सगळ्या लाविला. आणि वस्त्र पुरवून महाराज त्या ठिकाणी द्रौपदीची लाज राखली. आणि दुर्वास पातला धर्म छळावयावनी धावसी लवला ही शाखा देठ घेऊनी. त्या ठिकाणी देठ आणला आणि दुर्वासापासून जे अतिथी आल्याच्या नंतर आपलं संपत्ती जाणार होती, नेल सुकृताची संपत्ती तिथेही देखील वाचवलं म्हणून तुकोबराय म्हणतात महाराज कृपाळू कृपाळू माऊली भक्ती मुक्ती भंडार. कृपाळू माऊली भक्ती मुक्ती भंडार. माऊली भक्ती भंडार. कृपाळू माऊली भक्ती मुक्ती भंडार. करे माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठल विठ्ठले विठ्ठले पांडुरंग येईव पांडुरंगे पांडुरंग येईव पांडुरंगे पांडुरंग. कुमाई पार कुमाई विठोबार कुमाई पार कुमाई विठोबार कुमाई पार कुमाई विठोबार कुमाई पार कुमाई. कृपाळू माऊली भुक्ती मुक्ती भांडार करे माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठले. तू भुक्तीचा आणि मुक्तीचा भांडार तुझ्याकडे आहे देवा. तू माझा अंगीकार कर म्हणजे मला काहीही कमी पडणार नाहीये. कारण महाराज अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदे तेही जगी वंदे केली. असं आहे. भगवान परमात्म्याने एकदा स्वीकार केलं ना बस. आधी होती दासी आणि तिशी केले आम्हाला पट्टराणी केल्यावर तिला कोण दासी म्हणणार आहे महाराज. आणि मग ती तर राजाची राणी झाल्यावर गोसावीन होणार, स्वामी अधिपती होणार ती महाराज. हो वर्चस्व गाजवणारी होणार. असो असा या अभंगाचा भावार्थ आहे. भगवान परमात्म्यात जन्म उत्सव आहे. मागं पुढं टाईम झाला तरी काही एवढं असं आहे. प्रमाणे महाराज माध्यान्नासी माध्यान्नाला आणखीन माध्यान्नाला थोडा टाईम घेऊ आपण आहे का नाही हनुमान महाराज. हा विठाला 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 असं जास्त टायमिंग नाही घ्यायचं आपल्याला. राजा आज त्यांचे मुलगा चिरंजीव दशरथ त्यांनी महाराज त्यांचे अनेक 700 पत्न्या होत्या त्यांना, पण त्याच्यापैकी मुख्य 3 होत्या. त्याच्यापैकी कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी 3 होत्या. मुलगा होत नव्हता म्हणून विभांडक आणि श्रृंग ऋषी यांना बोलवण्यात आलं आणि त्यांच्या हातून यज्ञ करण्यात आला. वशिष्ठांनी सगळ्यांना पुढं केलं. यज्ञ संपन्न झाला आणि तो प्रसाद तिघींनाही दिला. पण मला अगोदर का दिला नाही अशी कोण म्हणत होती? कैकेयी म्हणत होती महाराज. मी काय तुम्हाला अशी तशी वाटली का? नाही पिला महाराज तिने. आणि विलंब करिता विघ्न उडवेल. तेव्हापासून असं म्हणलेले प्रसाद मिळाला की लगेच खाऊन घ्यायचा आणि उरला की मग घरच्यांना न्यायचा. बरं का, आपला अगोदर खाऊन घ्यायचा आणि मग घरच्यांना न्यायचा. लोक काहीच नाही घरीच इथं बांधती तिथं खात नाहीत काय नाही की घरी नेतात. मग रस्त्यामध्येच कुठंतरी काही विघ्न येत असतं आहे का नाही. इथं खाऊन घ्यायचा. आणि देवाने मग कैकेयीने घेतला नाही, दोघींनी घेतला. पण तिने न खाल्ल्यामुळं घार आलीने घारीने घेऊन गेला महाराज. पिंड घारीने झडपिला अंजनीने तो शिविला. आणि मग तिथं गेल्याच्या नंतर यांनी एक एक भाग दिला आणि त्याच्यापासून महाराज त्या मग गरोदर झाल्या. आणि मग तिला डोळे वगैरे विचारले. डोळे विचारल्याच्या नंतर कौशल्यीने डोळे सांगितले, सुमित्रेने डोळे सांगितले, कैकेयीने डोळे विचित्रच सांगितले महाराज. हा हो ज्येष्ठासी धाडावे दुरी दिगंतरा ने समाचारा त्याचा आम्हा आणि कनिष्ठाला राज्य द्यावं असे डोळे झाले. पुढं पाहिल्याच्या नंतर महाराज डोळे बरेच लांब गेले. आणि मग कौसल्या माऊलीच्या उदरामध्ये भगवान परमात्मा
महाराज आल्याच्या नंतर तिचं ते तेज समाधी लागली आणि महाराज वशिष्ठ म्हणत होते की महाराज काय भूत लागलं का काय, वशिष्ठाला पण भूताने झडपलं का काय, असं सगळ्यांचं त्या ठिकाणी वर्णन आहे. आणि त्यानंतर महाराज अयोध्येमध्ये आनंदाचं वातावरण होतं. सूर्य मध्यान्नाला आलेलाच होता आणि त्यावेळेला सगळ्या अयोध्येमध्ये आनंदाचं वातावरण होतं. आज जसं जे पाठीमागं 22 जानेवारीला जे वातावरण झालं तेच वातावरण आज सुद्धा फार भव्य आणि दिव्य त्या ठिकाणी उत्सव संपन्न होत आहे. तसाच त्यावेळेला ज्या वेळेला दशरथ राजा होते त्यावेळेला महाराज भगवान परमात्मा चैत्र महिना होता, नवमी तिथी होती, माध्यान्नाची वेळ होती आणि भगवान सूर्यनारायण भगवान परमात्मा येण्याच्या टायमाला एक पळवर स्थिर झाले. कसं कसं वर्णन आहे त्याचा एक अभंग म्हणू आणि अभंग म्हणल्याच्या नंतर पुष्पवृष्टी करू. चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस, ऋतू वसंताचा दिवस, वचनाचा दिवस, वचनाचा दिवस, वचनाचा दिवस. शुक्ल पक्ष नवमी, शुक्ल पक्ष नवमी, पक्ष नवमी, शुक्ल पक्ष नवमी. उभे सुरवर ते योमी, उभे सुरवर ते योमी, उभे सुरवर ते योने, उभे सुरवर ते योने, उभे सुरवर ते योगे, उभे सुरवर ते योने. मध्यानासी न कर, मध्यानासी न कर, मध्यानासी न कर, मध्यानासी न कर. पळ भर होय स्थिर, पळ भरी होय स्थिर, पळ भर होय स्थिर, धन्य मीच त्रिभुवनी, धन्य मीच त्रिभुवनी, धन्य माझे वंशी चक्रपाणी, माझे वंशी चक्रपाणी, माझे वंश चक्रपाणी, माझे वंश चक्रपाणी, वंश चक्रपाणी, माझे वंशी चक्रपाणी. सुशोभित दाही दिशा, दाही दिशा, सुशोभित दाही दिशा, सुशोभित दाही दिशा. आनंद नर नारी शेषा, आनंद नर नारी शेषा, नाही कौशल्येचे भान, नाही कौशल्येचे भान, नाही कौशल्येचे भान, नाही कौशल्येचे भान. गर्भी आले नारायण, 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 गर्भी आले नारायण. हे आयोनी संभव प्रगटला राघव, प्रगटला राघव, प्रगटला राघव. आयोनी संभव प्रगटला प्रगटला राघव, प्रगटला राघव. शुक्ल पक्ष हे नवमी, हे नवमी, हे शुक्ल पक्ष हे नवमी. उभे
माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. भव्य आणि दिव्य या स्वरूपामध्ये या ठिकाणी उत्सव साजरा होत आहे. उपस्थित सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. परमपूज्य परमादरणीय गुरुवर्य स्वामी जनार्दन बाबा यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित सर्व महाराज मंडळी श्री हरिभक्तपरायण गिरिधरी महाराज शेळके उपस्थित आहेत. श्री हरिभक्तपरायण आपल्या गडाचे विनेकरी लक्ष्मण महाराज आहेत, भास्कर महाराज आहेत, आदी करून सर्व महाराज मंडळी आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळी हुरापाडी मोठ्या उत्साहामध्ये हा सप्ताह साजरा करत आहेत. आता आपण 2 मिनिटं भगवान परमात्म्याचं स्वागत करूया. सुस्वागतम रामा सुस्वागतम रामा सुस्वागतं 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 रामा सर्वांनी म्हणा, सर्वांनी सुस्वागतं रामा म्हणा म्हणा. सुस्वागतं रामा सुस्वागतम रामा सुस्वागतं रामा जय हो सुस्वागतं रामा हरी हरी. सुस्वागतं रामा सुस्वागतं रामा सुस्वागतं रामा सुस्वागतम रामा सुस्वागतम रामा. सुस्वागतं रामा जास्त अधिक काही न बोलता या ठिकाणी झालेली सेवा गुरुवर्य स्वामी निगमानंद बाबांच्या चरणी, मच्छिंद्रनाथाच्या चरणी, ब्रह्मनाथाच्या चरणी, प्रभू रामचंद्राच्या चरणी, नगद नारायण महाराजांच्या चरणी, वामन भाऊ महाराज, भगवान बाबा, धोंडीराम बाबा आदी करून सर्व महापुरुषांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि वाणीला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय. हो 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 हो. यानंतर महारुद्र महानोर आणि शिवाजी वाघमोडे महारुद्र हरिभक्तपरायण महारुद्र महानोर शेट्टेकर आणि शिवाजी वाघमोडे ब्रह्मनाथ येळमकर यांची चाल. कृपाळू माऊली मुक्ती भंडार कृपाळू माऊली मुक्ती भंडार कृपाळू मावली भक्ती मुक्ती भंडार कृपाळू मावली भक्ती मुक्ती भंडार कृपाळू माऊली भक्ती मुक्ती भंडार कृपाळू माऊली भक्ती मुक्ती भंडार कृपाळू माऊली भक्ती मुक्ती भंडार
कृपाळू माऊली भक्ती मुक्ती भंडार माऊली भक्ती मुक्ती भंडार कृपाळू माऊली भक्ती मुक्ती भंडार माझा अंगीकार तुका म्हणे माझा अंगीकार तुका म्हणे पांडुरंग येई ओ पांडुरंग येई ओ पांडुरंग येई ओ पांडुरंग येई ओ माझा अंगीकार तुका म्हणे माझा अंगीकार तुका म्हणे पांडुरंग येई व पांडुरंग येई पांडुरंग येई व पांडुरंग येई जीवाचा जीव लगे पांडुरंग येई ओ जीवाचा जीव लगे आ, आ, जीवाचा जीव लगे जीवाचा जीव लगे पांडुरंग येई ओ 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 जीवाच्या जीव लगे येई व पांडुरंगे जीवाच्या जीव लगे जीवाच्या जीव लगे येई व पांडुरंगे पांडुरंग येई ओ पांडुरंग येई ओ विठ्ठल जय जय आजने पुष्प समर्पण करो विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल आता कसं करायचं म्हणजे 1 मिनिट पहिले अभिषेक करायचा का नाही हे करून घ्या ना आपण हा हॅलो हॅलो बरोबर करून घ्या आपलं ज्ञानदेव तुकाम करून घे. विठ्ठल जय जय विठ्ठल बोले जय जय करो बेटे वाकुडे उत्तर करा क्षमा अपराध आहे उच्चारेला अधिकार मी आपला करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखावया वैकिंकरा करा क्षमा अपराध ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम 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 आपापल्या जागेवर सगळ्यांनी खाली बसा. आता देवाचा जन्म झालेला आहे. आता देवाचा अभिषेक होईल. अभिषेक झाल्याच्या नंतर मग आरती होईल. मग आरतीसाठी सगळ्यांनी उभं राहायचंय. आता सगळ्यांनी शांत चित्ताने आपापल्या जागेवर खाली बसून घ्या. फुलं पानता का पाणी घाला फुलं हात धुवा ओम केशवाय नमः माधवाय नमः नारायणाय नमः गोविंदाय नमो इति हस्तौ प्रक्षाल्य श्री गणाधिपती ओम नमोस्तुनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोर्बाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणी नमः. काय म्हणायचं ध्यानम श्रीमन्नारायणाय नमः. ध्यानार्थे पुष्पाणि समर्पयामि. रामाय हा देवा देवा म्हणा तुम्ही म्हणा. हा हा हे काय आहे आसन म्हणायचं.
आव्हानार्थी हा ना. ओम पुरुखाय वेदं सर्वं यद्भूतं तं यच्च भाव्यं मृतामृतत्वशेषानो जदन्येनातिरोहति अनेकरत्नसंयुक्तं नानामणिगणान्वितं भावितं हेममयं दिव्यमासनं प्रतिगृह्यतां श्रीरामाय नमः. आसनार्थे पुष्पाणि समर्पयामि. अथ पाद्यम् एतावानस्य महिमातो जायांशपूरुकः पादोऽसि विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि गङ्गोदकं निर्मलं च सर्वसौगन्धसंयुतं पादप्रक्षालनार्थाय दत्तं मे प्रतिक्रियतां श्रीरामाय नमः. पादयो पाद्यं समर्पयामि. अथ अर्घ्यं त्रिपादूर्ध उदयत्पुरुकः पादोऽसेह भवत्पुनः ततो विख्वं व्यक्रामसाशनानशनि अभिगन्धपुष्पाक्षतैर्युक्तमर्घ्यं सम्पादितं मया गृह्णार्घ्यं मया दत्तं प्रसन्नवृदो भव. श्रीरामाय नमः. हस्तयोरर्घ्यं समर्पयामि. गंध पुष्प व्हायचा. आचमन. ओम ततो विराड जायत विराजो अधिपूरुखः त्वत्तिर्चित पश्चात् भूमिमथा पुरः कर्पूरेण सुगन्धेन वासितं साधु शीतलं तोयमाचमनीयार्थं गृहाण परमेश्वर. ग्रहणां परमेश्वरं हरि ओम सत्यनारायण महामुख्यात्मन जल ॐ तस्मादिज्ञा सर्वभूतः संवृहं बृहदाजं वसंस्था चक्रे वायव्या नारण्या ग्राम्याश्च जे मन्द्याकिन्यास्तु यद्वारि सर्वपापहरं शुभं तदिदं कल्पितं देवस्नानार्थं प्रतिगृह्यतां श्रीरामाय नमः. स्नानीयं जलं समर्पयामि. अथ स्नानाङ्गाचमनीयं श्रीरामाय नमः. स्नानान्त्याचमनीयं जलं समर्पयामि. दुग्धस्नानं दुग्ध घ्या. शिका दूध त्याच्यात ॐ पयः पृथिव्यां पय ओगदे घुपयो दिव्यं अन्तरिक्षे पयोधा पयस्वती प्रदिशः सन्तु मह्यं कामधेनु समुद्भूतं सर्वेषां जीवनं वरं पावनं यज्ञहेतुश्च पयस्नानार्थमर्पितं श्रीरामाय नमः. पयस्नानं समर्पयामि. पयस्नानान्ते शुद्धोदकजलस्नानं समर्पयामि. अथ दधिस्नानं झालं दही. दही टाका. ओम दधिक्राम्नो ओंकारिक जिष्णोरश्वस्य वाजिनः सुरभीनो मुखाकरत्प्रण आयुखितारिकत पयसस्तु समुद्भूतं मधुराम्ल शशिप्रभं दध्यान्वितं मया देवं स्नानार्थं प्रगृह्यतां श्रीमन् रामाय नमः. दधिस्नानं समर्पयामि. दधिस्नानान्ते शुद्धोदकजलस्नानं समर्पयामि. अथ घृतस्नानं. समर्पयामि. घृत घेतलं का? तूप घेतलं. तूप 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 टाका. तूप टाका. तूप. ओम घृतं घृतपावानः पिबत वसां वसा पावानः पिबतान्तरिक्ष स्वहविहसि स्वाहा दिश प्रदिश आदिशो विदिश उद्दिशो दिग्भ्यः स्वाहा. नवनीतसमुत्पन्नं सर्वसन्तोषकारकं घृतं तुभ्यं प्रदस्यामि स्नानार्थं प्रतिगृह्यताम् श्रीमन् रामाय नमः. घृतस्नानं समर्पयामि. घृतस्नानान्ते शुद्धो जलं स्नानं समर्पयामि. अथ मधुस्नानं. ॐ मधुवातारिताय ते मधुशरन्ति सिन्धवः मार्धीनः सतोगदि मधुनक्तमुतोषसो मधुमत्पार्थिवरजः माध्वीर्गावो भवन्तु नः. ओम पुष्परेण समुत्पन्नं सुस्वादु मधुरं मधु तेजपुष्टिकरं दिव्यं स्नानार्थं प्रतिगृह्यतां श्रीमन् रामाय नमः. मधुस्नानं समर्पयामि. मधुस्नानान्ते शुद्धोदकजलस्नानं समर्पयामि. अथ शर्करास्नानं. ओम अपां रसमुद्भयसं सूर्यसन्तसमाहितम् अपागुं रसस्य यो रसस्तं यो गृह्णाम्योत्तम उपयामि गृह्णीतो इंद्राय त्वा जुष्टं गृह्णामेशते योनिनिन्द्राय त्वा जुष्टतमम् इक्षुरससमुद्भूतां शर्करात् पुष्टिदा शुभां मलापहारिकां दिव्यां स्नानार्थं प्रतिगृह्यतां श्रीमन् रामाय नमः. शर्करा स्नानं समर्पयामि. शर्करा स्नानान्ते शुद्धोदकजलस्नानं समर्पयामि. आता पंच हां
गंध ॐ अगुंशुनाते अगुंशुना पृषदाम्बरुघाम्बरु गन्धास्ते सोममवतु मदाय रसो अच्युतः मलयाचलसम्भूतचन्दनेन विमिश्रितम् इदं गन्धोदकं स्नानं कुङ्कुमाक्तं तु गृह्यताम् श्रीं रामाय नमः गन्धोदकस्नानं समर्पयामि ॐ पञ्चनद्यः सरस्वतीमपीयन्ति शत्रुससः सरस्वती तु पञ्चदासो देशे भवत्सरिता पयोदधिघृतं चैव मधुरार्कशर्करान्वितं पञ्चामृतं मया नीतं स्नानार्थं प्रतिगृह्यताम् श्रीमन् रामाय नमः पञ्चामृतस्नानं समर्पयामि अथ शुद्धोदकस्नानं समर्पयामि ॐ शुद्धबालः सर्वशुद्धबालो मणिबालस्त अश्विना श्वेतश्वेताक्षो अरुणस्ते रुद्राय पशुपतये कर्णायाम अवलिप्ता रौद्रा नभोरूपा प्रजन्याः शुद्धां यत्सलिलं दिव्यं गङ्गाजलसमं स्मृतं समर्पितं मया भक्त्या शुद्धस्नानाय गृह्यतां श्रीमन् रामाय नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि अथ वस्त्रम् ॐ तस्माद्यज्ञा सर्वभूतरिजः सामानिजज्ञिरे छन्दागुंसिजज्ञिरे तस्मात् जाता अजावयः ॐ सीता वाष्णो सत्रानं लज्जाया रक्षणं परं देहालङ्कारणं वस्त्रम् अथ शान्तिं प्रयच्छ मे श्रीरामाय वस्त्रं समर्पयामि चालूच आहे ना मग झालंच ना चालूच आहे हां अगोदरच असतं आता लावा गंध यज्ञपवित जानवा वस्त्र उपवस्त्र आहे का वस्त्र आणले खेळला ॐ तं यज्ञं बर्हिः प्रोक्षं बुरुघं जातमग्रतः तेन देवा अयजन्त साध्यारिखयश्च जे श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं गन्धं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठं चन्दनं प्रतिगृह्यताम् श्रीरामाय नमः चन्दनं समर्पयामि अक्षत कंदच लावायचा अक्षताश सुरश्रेष्ठ कुंकुमाक्ता सुशोभिताः मया निवेदिता भक्त्या गृहान परमेश्वर श्रीमन् रामाय नमः अक्षतस्थाने श्वेततिलान् समर्पयामि चलो झाले पुष्प तांदूळ पुष्प ॐ इदं विष्णोर्विचक्रमे त्रेधानि दधे पदम् समूढमस्य पागुं सुरे स्वाहा माल्यादिनी सुगंधिनी माल्यात्यादिनी वै प्रभो
मया नीतानि पुष्पाणि गृहाण परमेश्वर श्रीमन् रामाय नमः पुष्पमालां समर्पयामि तुलसीपत्रम् तुलसी हेम रूपां च रत्नरूपां च मञ्जरीं भवमोक्षप्रदां तुभ्यम् अर्पयामि हरिप्रियां श्रीरामाय नमः तुलसीपतलं समर्पयामि दुर्वाहिक का चला पुढं अक्षतां समर्पयामि ओम काण्डात् प्ररोहन्ति बरुगः बरुस्पतिवानु दुर्वे व्रतनु सहस्रेण शतेन च दुर्वाङ्गार सुरीरितानि अमृतान् बलं प्रदान् अनितास्तव पूजार्थं गृहाण परमेश्वर श्रीरामाय नमः दुर्वाङ्कुरां समर्पयामि दुरांकुरा अभावात अक्षतां समर्पयामि अग्रे सुगंधि तैलम अहिरिव भोगै ब्रहेति बाहुजायाहेति परिवादमान हस्ताग्नो विश्वावयुनानि विद्वान् पुमान् पुमान् स परिपातु विश्वता तैलानि च सुगन्धीनि द्रव्याणि विविधानि च मया दत्तानि लेपार्थं गृहाण परमेश्वर श्रीरामाय नमः सुगंधि तैलं दिव्यं समर्पयामि धूप धूप घ्या धूप दीप तयार ठेवा आता पटपट ॐ ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहुराजन्यः उरुतजसद्विश्व यद्वैश्यः पृथिव्यां गुंशूद्रो अजायत वनस्पतिरुद्भूतो गन्धाढ्यं गन्धवुत्तमम् अर्घ्यं सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां श्रीरामाय नमः धूपम् आघ्रापयामि अथ दीपम् नैवेद्य तयार ठेवा नैवेद्य नैवेद्य घ्या साखराचा नैवेद्य हा फळ आहे ते. ॐ चन्द्रमा मनसो जातचक्षुः सूर्यो अजायत श्रोत्राद्वायुष्य प्राणस्य मुखादग्निरजायत साज्यं च वर्ति संयुतं वह्निना योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापहं श्रीरामाय नमः दीपं दर्शयामि नैवेद्यं समर्पयामि प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा व्यानाय स्वाहा पूर्णब्रह्मणे स्वाहा नैवेद्यं निवेदयामि नाभ्या आसीदन्तरिक्षगुंक्षेष्णोर्द्यः समवर्तत पदभ्यां भूमिर्दिशः श्रोत्रा तथा लोकान् अकल्पयन् त्वदीयं वस्तु गोविन्दं तुभ्यमेव समर्पये गृहाण सुमुखो भूत्वा प्रसीद परमेश्वर श्रीमन् रामाय नमः नैवेद्यं निवेदयामि मध्ये पानीयं जलं समर्पयामि आचमनीयं जलं च समर्पयामि अखण्ड ऋतुफलम् ॐ या जाफलिनिर्या अफला अपुपा जाश पुष्पिणी बृहस्पतिर्प्रसूतास्तो नो मुञ्चन्त्वं हंसः इदं फलं मया देव स्थापितं पुरतस्तव तेन मे सफलावाप्तिर्भवेज्जन्मनि जन्मनि श्रीरामाय नमः अखण्ड ऋतुफलं समर्पयामि ताम्बूलाभावे अक्षतां समर्पयामि द्रक्षणां समर्पयामि दक्षिणा है ना ॐ हिरण्यगर्भैः समवर्तताग्रे भूतस्य जातपतिरेक आसीत् सदाधार पृथिवीं द्यावामुतमेवां कस्मै देवाय हविका विधेम दक्षिणा हेम संहिता यथा शक्ति समर्पिता अनन्तफलम् अदानीनां गृहाण परमेश्वर श्रीरामाय नमः द्रव्यदक्षिणां समर्पयामि अथ आरार्तिक्यम् आरतीसाठी आपापल्या जागेवर इकडं नाही कोणी येत
आपापल्या जाग्यावर आरतीसाठी उभं राहायचंय, इकडं कोणी यायचं नाही, आहे का नाही? हा, रामकृष्ण हरी. रे चरणी घागरी ते देव रे मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ तुंडत्रिन दासरामाचा वटपाई सदना संकष्टी पावावे निर्वाणीर सुरवर वंदना जय देव मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन सुवर्ण मात्रे मन कामना पूर्ती जय देव योगी 28 विटेवरी उभा वामांगी रखुमाय दिश दिव्य शुभ पुंडलिकाच्या बेटी परब्रह्मालिका चरणी वाये वेमा उद्धरी जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्मिणी वल्लभ राईचा वल्लभ पायी झुलगा जय देव तुळशी माळ गळा करडीव निकटी कासे पितांबर कर सुल्लल देवासुरवर निते दिवेटे गरुडानुमंत पुढे उभेर जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्मिणी वल्लभ राईचा वल्लभ पाय झुलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्तचरणी देव साधू संत येते चंद्रभागेमध्ये स्नान जे कर दर्शनया मात्रे त्या होय मुक्ती केशवासी नामदेव माधवासी जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्मिणी वल्लभ राईचा वल्लभ पायी झुलगा जय देव लिंग देह लंकापुरी स्तोनी काम क्रोधादी राक्षस मृदोनी देह आंबावर रावण उठून जय देव जय बोध रामा व आत्मा हे रामा ती परिपूर्ण कामा जय देव प्रथम सीता शोधे हनुमंत गेला लंका दहन करून आख्या मारेला जंबो माळे भवानी जय देव जय बोध रामा व आत्मा हे रामा परमार्थारती सद्भाव्यारती परिपूर्ण कामा जय देव जय निजबळे निशक्ती सोडविली सीता म्हणून येणे झाले अवध्या रघुनाथा आनंद वैसांडे वैराग्य भरता आरते घेऊन आली कौशल्य माता जय देव जय बोध रामा व आत्मा हे रामा परमार्थारती सद्भाव्यारती परिपूर्ण कामा जय देव जय अनुहात धोनी गरजत्या पार 18 पद्म वान्यर करती भुवकार अविदेश आले दशरथ कुमार आहे आनंद थोर जय देव जय बोध रामा व आत्मा हे रामा परमार्थारती सद्भाव्यारती परिपूर्ण कामा जय देव जय शिवासने राजा रघुवीर सोहोम बाभे तया पूजा उपचार सहजाची आरती वाद्याचा गजर माधव द्वासे स्वामी आठवे नाविसर जय देव जय बोध आत्मा हे रामा प्रेमाची आरती सद्भाव्यारती परिपूर्ण कामा जय देव जय 17 उड्डाण अहंकार वदनी करे भूमंडळ शिवजळ गगनी कडाडे ब्रह्मांड ढाके त्रिभुवनी श्रवण निशाचर झाल्यात पण जय देव जय हनुमंता व स्वामी हनुमंता तुमच्या निप्रसादे घेऊन क्रतंता जय दुमदुमले पाताळ उठला प्रतिशब्द धरदारा धरधर मांडीला खेद कडाडे ब्रह्मांड अनुच्छद रामे रामदास शक्तीचा शोध जय देव स्वामी हनुमंता तुमच्या प्रसादे नाले क्रतंता जय देव जय घाली लोटांगण वंदिल चरण हरते ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोविधीला माझा हरते ज्ञानराजा लोभले ज्ञान जगी हित नेनते गुणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञानराज महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोविधीला माझा हरते ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मच केले रामा जनार्दनी चरणी टकची ठेले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोविधीला माझा आरती ज्ञानराजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती बाई दाखवी अम्मा आरती तुकारामा राघवे सागरात पाशान तारिले तैसे तुकुभाषे अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती बाई दाखवी अम्मा आरती तुकारामा तुकिता तुलणी से ब्रह्म तुकासे आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती बाई दाखवी अम्मा आरती तुकारामा
महाराजा समर्था त्रिभुवन तुझ तोर जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथा एकनाथ नाम सार वेद शास्त्राची गुज संसार दुःखनाशी महामंत्राचे बीज आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवन तुझ तोर जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथा एकनाथ नाम घेता सुख वाटले चित्ता आनंद गोपाळदास धनी न परिगुण गाता आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवन तुझ तोर जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथा आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था भक्ता माझी अति वंद्य भक्ता माझी अति वंद्य ब्रह्मरूपम चिंद्रनाथा आरती निगमानंद बाबा आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था निगमानंद नंदनाम कीर्ती मोक्ष लागला हाता निगम निगमानंद नाम घेता मोक्ष लागला हाता भक्त जीवन मुक्त झाले भक्त जीवन मुक्त झाले ठेवूया माता आरती निगमानंद बाबा आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था निगमानंद नाम थोर निमाला पापाचा भार निगमानंद नाम थोर निमाला पापाचा भार तारिले भाविक तारिले भक्त तारिले भाविक तारिले भक्त वंदू या सद्गुरुनाथा आरती निगमानंद बाबा आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था निगमानंद नाम कीर्ती अवघी दुमदुमली धरती निगमानंद नाम कीर्ती अवघी दुमदुमली धरती ब्रह्ममय जग झाले ब्रह्ममय जग झाले कृपा करी सचिदानंदा आरती निगमानंद बाबा आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था निगमानंद नाम बोध आत्मानंदाचा शोध निगमानंद नाम बोध आत्मानंदाचा शोध उतरी आपुल्या उतरी दासा उतरी आपुल्या उतरी दासा दीन दुबळ्याच्या नाथा आरती निगमानंद बाबा आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था घाले लोटांगण वंदिना चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे बुज भय वाळीन म्हणे नामा विठ्ठल रुक्माय विठोबा रुक्माय विठ्ठल रुक्माय विठोबा रुक्माय श्री अनंता मधुसूदना नाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद गणा अविनाशा सकळ देवादी देवा कृपाळू आदि केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहस्र रूपा चक्रधरा विश्वंबरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा तेर सागरा शेष शयना कमल नयना कमलापती मूर्ते भवतारका धरित्याक्षिते वामन मूर्ते त्रिविक्रमा अगाये सगुणा निरगुणा जगजनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळकृष्ण तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीत से विनवनी भवबंधने सोडवावे सकळ देवादी देवा कृपाळू आदि केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सदरूपा कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान
की प्रभु रामचंद्र भगवान की पवन सूत हनुमान की निगमानंद बाबा की मच्छिंद्रनाथ भगवान नगद नारायण महाराज वामन भाऊ महाराज भगवान बाबा की जय नगद नारायण महाराज की जय बाळूमामाच्या नावानं सांग भले सावता महाराज की धोंडीराम महाराज की बाळूबाबाच्या नावानं छत्रपती शिवाजी महाराज की जय सब संतन की जय सब भक्तन की जय तोप उडवा तोप तो पुडवा राम कृष्ण हरी